बघा शिकारी 2 वाघ्या. हवा हा पण सुका आहे बघ. आणि कसं जवळच्या जवळ पण आहे ना रोप, हे पाणी वगैरे घालायला पण आपल्याला ना हा पपई टाकते. आंबे घेतात जमिनीतून, काजू घेतात जमिनीतून. नाही जायचं बाहेर. कुणालचे बाबा गेलेत, मला ना हाक मारतात. काय झालं? बाहेर जाते. हे बघा शिकारी 2 वाघ्या ना आत्ता आलाय आणि शेरू घरातच आहे मगापासून. आता खेळायच्या तयारीमध्ये बघा. ए या, काय आला? कुठे कुठे येऊ? सकाळी सकाळी गेलेत लाकडं फोडायला, तोडायला दोन्ही एकत्र. त्याच्यामुळे आता कुठे आहेत काय माहिती. एक मिनटं मी जरा मोठ्याने हाक मारते, त्याच्यामुळे जरा कॅमेरा स्टॉप करते. ते बघा दिसले आता. कारण मी मोठ्याने ओरडले असते मग तुमचे कान थोडेसे जरा हे झालं असतं ना, कानाला तुमचे त्रास, म्हणून मी स्टॉप केलेला. सूर्य बघा काय मस्त. आपली जोडगोळी पण आलेली आहे. वाघ्या आला बघ. हा आला वाघ्या. तुम्ही खेळा. काय लाकडं घ्यायचेत? चला. हवा हा पण सुका आहे बघ. काढला मी आता. हां ही बारकी बारकी घेऊ. हां हां चालेल. चला ही लाकडं घेऊन मी जाते आता घरी. तर ही बघा, ही आता इतकी लाकडं आणली आम्ही सकाळी सकाळी. सध्या आपलं लाकडं जमवायचं काम जोरात चालू आहे, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे. आतापासून सुरुवात केली तर 1-2-3 महिन्यामध्ये चांगली लाकडं अशी जमा होतील असं. आणि आता काल संध्याकाळी पण तोडलेली तुम्हाला दाखवते. म्हणजे आता जवळजवळचेच काढतोय आम्ही. ही बघा, ही काल संध्याकाळी इकडची तोडलेली. ह्या साईडची घराभोवती जी मोठी मोठी झाडं आपली झाली आहेत ना आड्याभोवती, ती सगळी तोडून घेतोय. म्हणजे ती कशी ओली आहेत ना, मग ती वेगळा माच बनवून मग त्या माचावरती मग सुकत ठेवणार. मग 1-2-3 महिन्यामध्ये सुकून जातील. पावसाच्या आधी म्हणजे सुकतील असं. म्हणजे कधी सुकतील ते आम्हाला अंदाज नाही आहे, पण आमचा असा अंदाज, आता ऊन कसं आहे ना त्याच्यामुळे 1-2 महिन्यामध्ये सुकतील असा अंदाज ठेवला आहे. असं सगळं आता चाललं आहे आपलं, जमाव चालू आहे लाकडांसाठी. कारण आता गेल्या वर्षी कमी पडले लाकडं आपल्याला, ह्या वर्षी तरी जमावून ठेवूया असं. जरा करून घेते मी.
तर आता मी म्हणजे काय करायला घेते, पहिला सगळ्यात आधी हे बघा, हे गोंड्याचं रोप आहे ना, त्याला जरा शेण वगैरे घालते. बघा एकच रोप आहे पण किती छान झालेलं आहे, मस्त इथे वांग्याच्या इथे. तर हे शेण आता बाहेर पडलेलं होतं रस्त्यावरती, ते मी आणलं आता जमा करून. तर म्हटलं पटकन घालून घेते ना, आणि कसं जवळच्या जवळ पण आहे ना रोप, हे पाणी वगैरे घालायला पण आपल्याला बरं पडेल असं. आणि इथे बघा हे फुलं ना काढलेली आहेत अगोदरची, आणि गोंडा हा एकदम मस्त आहे, म्हणजे असा भरलेला असतो ना गुच्छासारखा, तसा गोंडा. त्याच्यामुळे खत पाणी करून घेते. चला, काही शेण राग घातलं तरी पण होतं. केलं होतं ह्याला खत पाणी केलं. आता जरा पाणी घालते. हे ना आपोआप रुजले ना, त्याच्यामुळे जरा पाणी बिणी घातलं का व्यवस्थित होईल ना, फुलं मग अशी भरपूर मिळतील देवासाठी असं. चला झालं. थोडंसं शेण आम्ही इथे पण घातलं, म्हणजे आत्ताच घातलं. हे बघा इथे पण आहेत ना रोपं, त्यांना कसं पाणी आणि खत बी जास्त घातलं ना का होतात चांगले. बियाणं जिकडे टाकून ठेवलं आहे. हा आपला पुदिना लावलेला. चला बघा, एका ह्याच्यामुळे सगळीकडे झालं की नाही काम असं. इथे पण एक आहे. तर बाहेर आमचं काम की नाही चालू होतं, तितक्यात पाण्याची गाडी आली आणि मग धावपळ आमची सुरू झाली. म्हणजे पाणी भरायचं असतं ना, हे टँकरचं पाणी 3 माणसं लागतात. कुणालचे बाबा बघा बाहेर उभे आहेत आणि कुणाल टाकीजवळ, आणि मी इथे पटापट ना म्हणजे भरायला घेते. म्हणजे तो पाईप आहे ना खूप असा मोठा आहे आणि खूप असं फोर्सनी पाणी असतं. म्हणजे एक समजा ना 2 ते 3 मिनटामध्ये पाणी होतं, पण खूप म्हणजे 3 माणसं जास्त लागतात. त्याच्यामुळे मग सगळी हातातली कामं टाकून ते करावं लागतं. तर इथे पटापट पाणी वगैरे भरून घेतलं, आणि पाणी झाल्यानंतर कुणालच्या बाबा त्या टेम्पोमध्ये बसून जातात आतमध्ये. म्हणजे आतमध्ये बघा जिथे घरं आहेत ना गावातली, त्यांना पण पाणी द्यायचं असतं. म्हणजे 2 माणसं लागतात ना, तर पाणी कसं सगळं वाया जातं म्हणून. गरम आहे, 1 मिनटं थांबा येते मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. खूप उशीर झाला आज नाश्ता बनवायला. आता वाजले म्हणजे 9 वाजून गेले, आणि म्हणजे भरपूर अशी कामं, त्यात परत पाणी आलं, तिथे वेळ गेला. आता मी आलेले किचनमध्ये, म्हणजे किचनचं पण थोडंसं आवरून घेतलं. वाघ्या शेवयाचा कुकर लावला आहे, म्हणजे 9 वाजून गेले ना, तर यावेळेस खायला देते. मला उशीर झाला, दोघांना जाम भूक लागली. दोघं बसलेत माझ्या आता पायाजवळ, दोघं बसलेले आहेत. हे मगापासून सारखे ते घिरट्या घालतात. आता काय केलं मी, थोडंसं दूध काढलं त्यांच्यासाठी. हे बघा, हे दूध पण आहे गरम, म्हणून जरा थंड करायला ठेवले. त्यांना तर इतकी भूक लागली ना त्याच्यामुळे मला पण जरासं हे वाटलं, मी दूध तरी त्याला पिऊ दे, तोपर्यंत कुकर आपला होईलच असं. आणि नाश्ता बनवायचा पण बाकी आहे. आता तुमच्या पुढे म्हणजे तुमच्या समोर यायला पण थोडासा वेळ गेला, कारण भरपूर अशी कामं चालू होती. म्हणजे लाकडं वगैरे आले तिथे थोडासा टाईम गेला, असं झालं ते. हे बघा दोघं बसले, चला बाहेर जाऊया, चला बाहेर. त्यांना आता बाहेर घेऊन जाते आणि मग त्यांना खायला येते पहिला. हे बघा दोघं जण, हा बघा वाघ्या मी इथे उभी आहे ना, माझ्या पायाजवळ दोघं जण येऊन बसले होते. चला बाहेर, चला चला बाहेर. हा चला, त्याला खायला येते बाहेर. पाणी तापलंय कुणाल, बिचारे. थोड्या वेळाने जेवतील नंतरला. तर ही बघा चूल आता आपली पेटते अजून. आणि आज मध्ये काय केलं आहे, ही आपली केळीची पानं वगैरे आहेत ना बघा, सर्व अशी कापून टाकलेली आहेत. कारण अशी खूप अशी वाढली होती आणि पत्र्यावर पण जात होती ना. तर इथे मी आता आले पपई घ्यायला. हे बघा, मी गेले कित्येक दिवस झाले करायचे, पण पपई कसे लहान होते ना साईजने, त्याच्यामुळे जरा राहून गेलं. मी जरा बघते, हे जरा लहान वाटतात. खूप लहान असेल ना तर चीक असतो आतमध्ये, त्याच्यामुळे मग चिक लागतं ना. मग हाच मोठा झालेला आहे. हा बघा, बस झाला एक. ह्या सगळ्यात आधी ना धुवून घेते.
खूप मस्त असं हे भरीत लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. तर पपई आहे तो निखाऱ्यामध्ये बघा मी आता भाजायला सुरुवात केलेली आहे. त्यात 2 कांदे टाकले, लसूण टाकलेलं आहे, अख्खा लसूण टाकलेलं आहे आणि निखाऱ्यामध्ये भाजून घ्यायचं. आणि जेव्हा आपण असं सगळं भाजून घेतो ना चुलीमध्ये, त्याची चव की नाही अजून वाढते. आता तुम्ही शहरामध्ये राहत असाल, चूल नसेल तर गॅसवरती जाळी ठेवायची आणि त्या जाळीवरती हे सर्व असं भाजून घ्यायचं. आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कढईमध्ये थोडंसं परतून घेणार आहे मी. आता चुलीमध्ये टाकलं तर सगळं धूर होईल आणि मग खोकून खोकून आपण सगळेजण हैराण होऊन जाणार. त्याच्यामुळे मग इथे बघा अशा हलक्याशा फक्त परतून घ्यायच्या, म्हणजे कडक व्हायला पाहिजे ना, म्हणजे वाटताना आपल्याला त्रास नको, त्यासाठी जरा भाजून घ्यायच्यात. तर इथे कांदा लसूण म्हणजे लवकर भाजून होतो, तो काढून घेतला बाहेर चुलीतनं. आणि त्याच्यानंतर पपई की नाही चांगला असा भाजून घ्यायचा होता, म्हणजे ती साल आहे ना ती वरची निघाली पाहिजे अशा पद्धतीने. तर थंड झाल्यानंतर कांदा आणि लसूण ह्याच्या साली आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत पपई पण आपला भाजून झाला होता आणि थोडासा असा गार करून घेतला. त्याच्यानंतर वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. आणि खूप असा गरम होता, थोडंसं जरा अजून थंड व्हायला पाहिजे होतं. माझे की नाही हात अक्षरशः भाजत होते. तरी ते साल उतरवून झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. आता मी इथे काय घेतलं आहे, खलबत्ता घेतलेला आहे. पाटा पण आहे आपल्याकडे. म्हणजे आता बघा, आता खलबत्ता असं दगडाचा तो कोणाकडे नसेल तर मिक्सरमध्ये पण होतं, असं काय गरजेचं नाही आहे की खलबत्ता पाहिजे असं. पण माझ्याकडे आहे ना, तर म्हटलं चला आहे तर म्हटलं त्यातच करूया. त्याची चव कशी वेगळी असते ना, भारी चव येते. त्याच्यामुळे मग हा खलबत्ता मी घेतलेला आहे. तर पपई बघा आता साल काढून झालं, ते तुकडे करून घेतले. त्यात नंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि आता सगळं आपल्याला हे जाडसर चेचून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपण जेव्हा वाटतो ना, म्हणजे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, त्याला पाणी सुटतं. मिक्सरमध्ये पण आपण वाटतो तेव्हा अजिबात पाणी घालायचं नाही. म्हणजे थोडं थोडं असं फिरून मिक्सरमध्ये पण चांगलं असं जाडसर की नाही करून घ्यायचं. तर इथे बघा छान असं झालेलं आहे जाडसर वाटून. त्याच्यानंतर चुलीवरती मी कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यात टाकलं राई आणि कढीपत्ता. आता जिरं मला आवडत नाही, त्याच्यामुळे जिऱ्याचा मी अजिबात इथे वापर नाही करणार आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता, हिंग पण टाकू शकता. आता हिंग माझ्याकडे संपलं होतं, त्याच्यामुळे हिंगाचा वापर मी इथे नाही केलेला आहे. आणि राई वगैरे तडतडल्यानंतर त्यात हे वाटलेलं म्हणजे आहे ना ते टाकलं मी. तर एक 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घेतलं, म्हणजे खरपूस चांगलं असं भाजून घेतलं आणि मग उतरवलं. मग हे मस्त असं पपईचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. एक नंबर झालेलं आहे. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. करून बघा, झटपट पण होतं, जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं. पपईचा भरता. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 4-4:30 झाले होते. चक्की पिठाची साफ करायची बाकी होती. म्हणजे तुम्हाला बघा मागे मी शेअर केलं, गव्हाचं पीठ लावून झालं होतं, त्याच्यानंतर कोळथ्याचं पीठ आणि ते पण दळून झालं. पण चक्की साफ करायची बाकी होती. आणि ही चक्की साफ करायची म्हणजे 1 तास की नाही आरामात जातो. माझ्याकडे जरा वेळ की नाही कमी होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस म्हटलं करून घेऊया. सगळी घरातली कामं झाल्यानंतर ही चक्की आता मी आरामात साफ करायला इथे घेतलेली आहे. जातो, बराच वेळ जातो. या चक्कीविषयी पण मला एका ताईने कमेंट केली होती की डिटेलमध्ये सर्व सांगा. तर एक दिवशी ना मी नक्की तुमचे सगळं शेअर करेन की चक्की कशी आहे काय. आणि मला वाटतं मागच्या वेळेस पण मी 1-2 वेळा सांगितलेलं आहे, पण तरी पण पुढच्या वेळेस ना नक्की शेअर करीन मी. तर काय झालं, ते कोळीताचं पीठ बघा वाटलं ना, म्हणजे अगोदर ते पीठ काही उडालं नव्हतं, पण जसं जसं ते पीठ दळून पूर्ण व्हायला आलं तर थोडंसं पीठ आहे ना असं सगळं जरा बाहेर आलं होतं थोडंसं. आणि थोडं थोडं पीठ असं जिकडे जिकडे पडवीमध्ये उडालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं साफ करून झाल्यानंतर इथे सगळं धुवून काढूया. चक्की साफ करून घेते. त्याच्यानंतर जे काही पीठ वगैरे सांडलं होतं ते सगळं झाडू वगैरे काढून भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर इथे पाणी ओतून सगळं लादी वगैरे मी अगोदर ना धुवून घेतले. आणि त्याच्यानंतर हा मॉप इथे फिरवलेला आहे. म्हणजे सगळं इथे साफसफाई माझी आज ह्या पडवीची की नाही म्हणजे चालू होती. चिकू पण मला वाटतं चिकूला पण ते जमिनीनं साफ कोरड्या झाल्यात. हां, आंब्याची तर रोपं झाली आहेत, ती मोठी झालीत चांगली. आंब्याच्या काय जरूरत नाही. आता ऊन पण भरपूर चालू झालंय ना, त्याच्यामुळे असेल. मग उद्या सकाळी देऊया सगळ्या झाडांना त्या पाणी. झाडांना पाण्याचं आपल्याला चिकू बिकूचा हे नाही माहिती. आंबे घेतात जमिनीतून, काजू घेतात जमिनीतून. हे कसे आंबे काजू आहे ना मालावर दगडात लावतात ना वरती डोंगरात खडकाळ झालं. खडकाळ. आता हे चिकू बिकू मळ्यामध्ये लावण्याचे लोक आहेत ना, त्यांना पाणी घालावं लागतं. उद्याला घालूया पाणी. तिथे घातलं होतं ह्या साईडला, हा मी आता घालून आलो. तर छोट्या वेलींना. हा वेली बिली सगळं साफ केलं व्यवस्थित. नारळाला पण लई दिवस पाणी टाकलेलं वाटतं. नाही घातलेलं आता. नारळाला
हा ते राहिलं होतं काल. ऊन किती पडतंय, मी टाकला आता. पाणी घातलं तरी जमीन कोरडी पडते. करणार काय, टाकलंयस ना, मग काय नाही. ती राहू दे, तिला काय करायला माहिती आहे, त्या दगडांवरती उभी करून ठेवून द्या कुठे, नाही साईडने उभी करून ठेवा. सुकतील आता, तोडून आणि उद्या सकाळी परत थोडी. आता कामाला लागलं पाहिजे, आता असं राहून चालणार नाही. किती करायचं पण जमा करायची तर आपल्याला. सकाळची संध्याकाळ झाली तरी पण आमची कामं बघा अर्धवट राहिलेलीच आहेत. लाकडांचं राहिलं, हा कचरा इथं समोर पडलेला आहे, तो राहायला जमा करायचा, उद्या सकाळी करूया असं आहे ते. असं पुरा दिवस गेला सकाळपासून कामामध्ये. आपली कामं नाही, आपण झाडांचं आपण किती का, आपलं का नाही काम आहे, आपण करतोच आहे ना. आता आपण करतोय, पण पूर्वीपासून कसं आपण हे सगळं काम केलेलं नाही, आपल्याला हेवी वाटतं हे काम. असं काय नाही, आपण आपल्या ताकदीप्रमाणे. हा तिथे बेडूक जाऊन बसतात ना त्या पाईपामध्ये, मग ते पाणी जातच नाही. तेच मी फक्त म्हटलं हे काय तिथे ना एक काम कर, तिथे कपडा टाकून ठेव, आता बरोबर तो बेडूक त्या वर असा हलका कपडा ठेवून देतात. काय ठेवायची गरज नाही, कारण बेडूक कपडा बांधला कोण थोडं झालं, त्यावर त्याचा कपडा ठेवलाच ना तरी चालेल. नाही आतमध्ये खुमसून टाक, तिकडनं बाहेर पडेल ना पाईपात, त्या काय गरज नाही. चला आता पाईप मी गेली, थकलो आज काम करून करून. आता म्हटलं बस झालं, आता जरा बसूया. म्हणजे झालं सगळं काम, झालंय, थोडंसं राहिलंय ते उद्याला करूया. सकाळी उद्या जाऊ दे, उद्या सगळ्या झाडांना पाणी पण घालायचंय, कारण उन्हाचा तडाखा आता इतका वाढलाय ना, झाडांना पाणी घालणं आता खूप गरजेचं झालंय ना. तरी पण जितकं शक्य होईल ना तितकं आम्ही घालतो, म्हणजे प्रयत्न करतो. पण उद्या जरा जास्त प्रमाणात घालायला पाहिजे. आंब्यांना पण घालायला लागेल ना, आता पाणी घालायला पाहिजे. आता नारळ, आंबे सगळ्यांना. ऊन कडक झालं आता, ऊन मग खूप असं कडक झालं ना, त्याच्यामुळे असं झाडांची पण आता हालत ना खराब होत चाललेली. जमीन कोरड्या वाढायला लागल्या, आता फाटायला लागले जमीन, अशा तळ्या गेलेली जमीन आता दिसायला सुरुवात झालेली. त्याच्यामुळे आता जास्त असं लक्ष द्यावं लागणार आहे. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.